तरच मैदानाचा फायनल होणार आहे. निशाण सज्ज झालं खालना क्रमांक 4 सुटण्यासाठी. घ्या धुराज भाऊ गती घ्या. आयोजक मंडळी कडनं जावा. आयोजक आता सगळे सासुडी पंच खाली निघाले. आता वर कोण थांबणार? हा वर थांबा कुणीतरी, कारण सगळेच खाली जाऊ नका. वरचा सुद्धा प्रेक्षक भरपूर तोंडाव जाते पुढं. आणि या मैदानाचं आजचं वैशिष्ट्य आयोजकांचं, सगळीच तरुण आहेत, सगळी आदत दुसऱ्यातलीच आहे, परंतु आदत दुसऱ्याच्या पाठीमागं सगळे आहेत. वरिष्ठ मंडळी पाठीमागं खंबीर उभा आहेत. तेव्हाची आदत दुसऱ्याची या ठिकाणी मैदानाचं आयोजन घेत आहेत. सगळी तरुण मंडळी. करावं तेवढं कौतुक कमी आहे कोळगाव ग्रामस्थांचं. या ठिकाणी सुंदर असं आयोजन आणि नियोजन केलेलं मैदान आहे. पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान. सुटला आदतचा क्रमांक 4 पळतोय आणि 4 मध्ये लढत चालू आहे. अतिशय सुंदर अशा गाड्या, सुंदर गाड्या, सुंदर लढत चालू आहे. परंतु खालच्या रनला सुंदर गाडी बळते. झलक 10 आणि व्हॉट्सअपची गाड्याने चिंचोलीच्या वैभवचं निर्वाद असं वर्चस्व. हा बीड जिल्ह्यातली एक नामवंत धावण गड क्रमांक 10 सरकार. गड क्रमांक 10 सरकार जाईल त्या मैदानामध्ये गुलालात असतो. आज मोठ्या भावानं मार खाल्ला गटाला, परंतु छोट्या भावानं त्याचं काम केलं आणि या ठिकाणी सेमीसाठी पात्र झाला. गड क्रमांक 4चा निकाल आणि निकाल 4चा निकाल तास क्रमांक 6 मधून धावलीकडे शंभू मध्ये प्रसन्न शंभू दादा ग्रुप जवळाला, पप्पू शेठ जगदाळे जवळाला यांचा खासदार केसरी आमदार केसरी झलक दादा आणि हॉटेल दख्खन किंग सेकंदाचा बादशाह व्हॉट्सअप. या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं, त्यावरती बसणाऱ्या चिंचोलीच्या वैभवचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. गाडी सीमीला पात्र आहे. हा सरपंच साहेब अंबादास गाड्या आपण स्टेजकडे यायचा, आपले सहकारी मित्र आपली वाट बघतायत, या लवकर. घ्या दत्तचा क्रमांक 5 लावून घ्यायचा आहे. 1 नंबर तासातनं चालत येणारे बैलगाडी मालक. हा पप्पू शेठ ऐकल्याबद्दल धन्यवाद, मनापासून धन्यवाद. या मधनं चालणारे या बाजूला. या बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक संयम आणि शांत व्यक्तिमत्व असे पप्पू शेठ जगदाळे. घ्या क्रमांक 5 लावून घ्यायचा आहे. या मधनं चालणारे या बाजूला. मामा अय मामा या बाजूला. घ्या झेंडा पंच गती घ्यायची आहे आणि ट्रॉलीतलं प्रेक्षक थोडंसं खाली व्हायचं हो.